नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, गोट फार्म करायची ते मनात इच्छा असेल तर मित्रांनो गोट फार्मची तयारी करा मित्रांनो. कारण विचारामध्ये आपला वेळ वाया घालू नका मित्रांनो. एकदा जर सुरुवात केली तुम्ही तर साध्या प्राण्यापासून सुरुवात करा मित्रांनो. ते जास्त काही भानगडीत पडत बसू नका. एक बिटल, कोटा किंवा बर्बरी अशा जातिवंत बकऱ्याच्या नादाला न लागता साध्या पद्धतीनं आपण जर केलं, गावठी आपल्यापेक्षा आपल्या लोकल ब्रीडपासून जरी सुरुवात केलं तरी मित्रांनो खूप चांगलं आहे. कारण त्याच्यातून आपल्याला अनुभव येते, शिकायला मिळतं आहे. घाबरू नका मित्रांनो. एकदा त्याच्यामध्ये उतरल्याच्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टीचा हळूहळू नॉलेज येईल मित्रांनो. कारण बकरी पालन करत असताना फार मोठं डोकं लावायची गरज नाही किंवा लई डोकं लावून लई डोक्याला ताण द्यायची गरज नाही मित्रांनो. तुम्ही त्याच्यामध्ये आले, हळूहळू शिकून जाते. आपल्याकडे 3 ऋतू असतात मित्रांनो, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा. तिन्ही ऋतूमध्ये आपल्या बकऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीचा चारा अवेलेबल होत असते मित्रांनो. आणि तिन्ही ऋतूमध्ये आपल्याला त्याचा हळूहळू अभ्यास होतो मित्रांनो. एका वर्षाचं आपण जर प्रशिक्षण घेतलं किंवा आपण जर स्वतः उतरून त्याच्यामध्ये जर काम केलं तर एका वर्षामध्ये आपण सगळं त्याची मॅनेजमेंट शिकतो मित्रांनो. कधी गाभा घालायच्या, कधी जनतात, केव्हा चांगला पिरियड असते गाभा घालण्याचा, पिल्ले देण्याचा कधी चांगला पिरियड असते, त्यांच्या डिवर्मिंगचं कसं असतं किंवा बोकडांचं पालनपोषण कसं करायचं असते, पाठीचं पालनपोषण करायचं असते किंवा गाभण पशुचं पालनपोषण कसं करायचं असते. भाकड जनावराला जास्त वेळ भाकड न ठेवता त्याला आपण कसं गर्भधारणा होईल किंवा इनफर्टिलिटी कशी आपण आपल्या गोठ्यातली नाहीशी होईल, या गोष्टीचा एका वर्षामध्ये पूर्णपणे शिकून जाते मित्रांनो. म्हणून जास्त डोक्याला ताप न घेता बी आपल्याला बकरी पालन करता येते. मला मित्रांनो, आपण हे एक मोटिवेशन देण्यासाठी आपण करालो. शेवटी तुमच्या हातात आहे मित्रांनो, कसं करायचं कसं नाही करायचं किंवा नाही करायचं. करणार जे असणारे आहेत सकारात्मक आहेत, ते जे करणारे लोक आहेत, ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे करायची, जे सकारात्मक आहेत बकरी पालनबद्दल, त्यांच्यासाठी मित्रांनो एक मोटिवेशन म्हणून आम्ही सांगायलो की उत्साही होतील आणि करतील. तुमच्या मनात आहे मित्रांनो. तुम्हाला अनेक असे बी माणसं भेटतात की चला त्या बकरी पालनामध्ये काही पडलं नाही, कशाला त्या फंदात पडता, सुखातला जीव दुखात कशाला घालता. परंतु मित्रांनो, माणूस हा जीवनात आल्याच्यानंतर काही ना काहीतरी केलं पाहिजे मित्रांनो. काही त्याच्या मनामध्ये जे काही चाललं आहे, गाई पालन असू द्या, बकरी पालन असू द्या, मेंढी पालन असू द्या, कोंबडी पालन असू द्या किंवा म्हैस पालन असू द्या, दुग्ध व्यवसाय असू द्या, काय बी असू द्या मित्रांनो, कोण्या ना कोण्या बेसिकवर करायला पाहिजे. आणि केलं तर मित्रांनो आपलं त्याच्यामध्ये एक नाव होते, आपला एक सिम्बॉल तयार होते आणि आपल्याला एक जीवन जगण्याची दिशा निर्माण होती मित्रांनो. एक आपण चांगलं उत्कृष्ट जर आपण 4-5 वर्षामध्ये जर काम केलं तर आपलं एक नावलौकिक होते मित्रांनो. आणि काहीच नाही केलं तर आले तसे दिवस जात राहतात मित्रांनो. आणि अनुभव बी येत नाही आणि सांगता बी येत नाही. आपण जर चांगल्या उत्कृष्ट पद्धतीनं जर केलं तर मित्रांनो कोणीतरी आपल्याकडे बघून करण्याचा प्रयत्न करील, त्याच्यातली माहिती विचारेल. त्यावेळेस आपण स्वाभिमानानं सांगू की ह्या पद्धतीनं करा, अशा पद्धतीनं करा, सक्सेस होसाल. चला ठीक आहे मित्रांनो, तुमची इच्छा करणं न करणं एक मोटिवेशन म्हणून एक सांगण्याची प्रयत्न करतो मित्रांनो. चला ठीक आहे, गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवा मित्रांनो. आणि जय जवान जय किसान मित्रांनो.